नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा चॅनलमध्ये आपल्या. तर मित्रांनो, पाऊस पडल्यापासून आज आलो मी. 2-4 दिवस झालं पाऊस पडला चांगला. आणि आपण आता उभा आहे टोमॅटोच्या प्लॉटमध्ये. बघा, हे पाठीमागं दिसते तुम्हाला. तर मित्रांनो, म्हणलं चला बघा टोमॅटो कसे आलेत काय नाही. तर टोमॅटो पण लागली तर तुम्हाला दाखवीन असं म्हणलं होतं मागली. तर त्याच्यामुळं घेऊन आलो तुम्हाला बरं का. आणि कसे लागलेत ते पण दाखवतो. आता बांधाच्या पण अवस्थेमध्ये आलेत बघा. तर त्याच्यामुळेच बघायला आलतो की कसे झालेत, पडलेत का काय झालेत ती वजनं. तर असू द्या, चला तोपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ बघायला मिळतील. तुम्हाला तर डायरेक्ट दाखवतो टोमॅटो कसे लागलेत, कितकाला लागलेत आणि कसे पडलेत ती. तर हे आता बांधावं लागतं आहे. तर चला बघा मग व्हिडिओ शेवटपर्यंत बरं का. आवडलीच लाईक, शेअर आणि कमेंट करा एक छोटीशी. तर बघा मित्रांनो, ही टोमॅटो असे कळलेत बघा. हे माल लागल्यामुळं काय झालं हे बघू शकता. ह्याला असा किती मोठा माल लागला आहे आणि हे कळलेत असे. हे बघू शकता प्रत्येक झाडाला असा माल आहे. तर 7-8 तांबाटे लागलेत. आपल्या सुपारीपेक्षा मोठाली पण झालेत काही आणि बारीक पण आहेत काही बरं का. परंतु लिंबावणी पण काही झालेत त्याच्यामुळं. आणि मधातच पाऊस आला त्याच्यामुळं बघू शकता हे झाड असे कळलेत. आणि हे आपलं चिकट सापळा लावलेला. तर बघू शकता हे अशा पद्धतीनं झाडं कळलेत बरं का. हे बघू शकता इकडे पण म्हणजे ची बांधायच्या ह्याला आलीत म्हणायचं आता आकाराला. कारण हे बांधावंच लागते. आता नाही बांधल्याच्या नंतर पुन्हा मग उभं राहत नाही तर मग आपल्या काठ्या पडतात, हे होतं आहे. तर त्याच्यामुळेच म्हणलं चला आज बघावं, म्हणजे शेताकडं मी सारखं येत नाही त्याच्यामुळं. तर बघावं म्हणलं त्याच्यामुळं आलतो. तर हे असं झालं आहे बघा. आपलं पीक एकदम मस्त असं आलं आहे आणि माल पण लागला आहे. तर बघू भाव आता कसं असते भावाचं. तर भाव मिळेल अगर नाही मिळेल त्याचं काय भविष्यावर आहे. अजून 2 महिने लागणार आहे त्याला. तर हे बघू शकता ह्या पद्धतीनं आता हे टोमॅटोचं आपलं पीक आलेलं आहे. आणि ह्याला ठेवा की एकच लाईन टाकलेली बरं का. आता एकदम असं मस्त झालं. कारण पाऊस पडल्यामुळे नंतर ही सगळं रान ओलं झालं. त्याच्यामुळं गारगार झाला. आता 4-2 रोज झाला तेवढं उन्हाचा प्रभाव होत नाही. तर त्याच्यामुळं उन्हाळ्यात पाऊस पडल्यावर एकदम भारी राहते आणि वातावरण एकदम स्वच्छ होते. तर त्याच्यासाठी ह्याला फायदा तर मिळणारच आहे. आणि हे बघू शकता असं एकदम काटेदार, हे बघू शकता तुम्हाला दिसत असेल. तर एकदम असं मस्त फुलं हे सगळं लागलेलं आहे. तर इकडून तेवढा माल लागलेला नाही ह्या 4 काकरेली. आणि इथून इकडे ह्या 5-7 काकरेली माल जास्त लागलेला आहे. म्हणजेच काय झालं माहिती का की इथून इकडले हे 6 काकऱ्या वेगळ्या जातीच्या आहेत आणि इथून इकडे ह्या 4 काकऱ्या ह्या वेगळ्या जातीच्या आहेत. तर सांगायचा मुद्दा एवढाच की आपल्याला एका जातीचं बियाणं मिळालं नव्हतं, म्हणजे रोप मिळालं नव्हतं. तर त्याच्यामुळं सिजंटा कंपनीचंच आहे, परंतु वेगवेगळं आहे. हे गोल आहे आणि तिकडलं आहे ते दुसरं लंबूळ आहे. तर असं आहे. तर असू द्या म्हणलं, कारण कसं आहे की नंतर पुन्हा उशीर झाल्यानंतर थोडा प्रॉब्लेम होते. तर त्याच्यामुळं एकच लावण्यासाठी थांबलं होतं. परंतु 2 दिले त्यानं, कारण तेवढा म्हणजे हे नव्हतं, रोप नव्हतं ना त्याच्यामुळं. आणि मित्रांनो बघा, हे आपलं बुजगावनं पडलं इकडे कोरमाडून. तर आता ह्याला आपण थोडंसं नीट करूया. तर ह्याला रवू थोडं, रवतं का नाही, उभारतं का नाही की, परंतु आपण रावण्याचा प्रयत्न करू ह्याला. तर दाबले परंतु रवाना झालं आहे तेवढं. तर बघा हे अशा पद्धतीनं आपलं बुजगावनं इकडून तुम्हाला दाखवतो. तर पडलं होतं. तर बघा आता दिसतंय तुम्हाला व्यवस्थित. तर ही राखणदार आहे आपल्या शेतीचा, असं व्हिडिओ पण काढलेला आपण. आणि बघू शकता मेथी तुम्हाला दाखवली ती. आणि इकडं आपलं मेथीच्या लगटीलाच काकडी. तर काकडे पण आता आल्यातच म्हणायचं खायला. तर मगच खाल्ली एक आणि व्यवस्थित हे बघा अजून पण तुम्हाला दाखवतो. तर मस्त असे लागल्यात, हे बघू शकता खाली मधी, हे बघू शकता हे काकडे असे लागल्यात. हे बघू शकता इथे एक आहे, नंतर इकडे एक आहे, हे बघू शकता इकडं. हातात घेऊन तुम्हाला दाखवतो, हे बघू शकता असे. तर मस्त आहेत, एकदम लागल्यात. परंतु काय झालं माहिती का की उन्हाळा आहे त्याच्यामुळं कडू लागायला लागलेत तेवढ्या. आता तरी पावसानं तेवढे लागणार बघा कडू, पण पहिले तर लय लागायला होत्या. आता एक खाऊन बघितली तर चांगली लागली, तेवढी कडू तर नाही लागली बरं का. तर आता बघू मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर अजून काय होतं काय नाही कोणाला माहिती. तर सध्या तर लागायली गोड. तर बराच माल लागला आहे बघा, हे बघू शकता.
हे बघा इथं अशा बरेच काकडे लागले आता. तर इथून इकडं थोडंसं जरा रान हलकं आहे त्याच्यामुळं बारीक केलं इथं. आणि इथून इकडं वरी जरा चांगले येले तर इकडं जरा माल चांगला निघेल वरचीवर. तर म्हणलं आज शेतामध्ये आलो, मग आता तुम्हाला दाखवायचं आपलं टोमॅटोचं काकडीचं कसं चालू आहे काय नाही, किती काय लागले टमाटे काकड्या, त्याच्यामुळंच व्हिडिओ काढला. तर मित्रांनो आपल्याला बाहेर कुठं जाता येत नाही, त्याच्यामुळं आपलं शेतामध्येच असतं. बघा हे असे भरपूर लागलेत मिडी. आणि चांगल्या काकड्या पण असतील आता पाल्यामध्ये, तेवढ्या हुडकिली नाहीत बरं का. तर हुडकिल्या गावसात आहेत तरी 1-2 तुम्हाला दाखवल्यात पण. आणि ह्या पद्धतीनं बघू शकता ही साईडचं आपल्याला घास लावलेला मी म्हणलं तसं. आणि एकदम बेस्ट आलेला आहे घास पण आपला व्यवस्थित असं. तर तिकडं केळीचे हे आंब्याची झाडं आहेत तर तुम्हाला दाखवलेली आहेत बऱ्याच व्हिडिओमध्ये मी. तर आंबे पण आता मोठे झालेत बघा. तर बघू शकता ही आमच्या इकडं केळीची झाडं ह्याची 1-2 झाडं पण उतरून आम्ही म्हणजे पिकवून खाल्लीत बरं का. तर ही पण आता पिकायला झालीत म्हणायचं थोडक्यात सांगायचं झालं तर. घरच्या केळीचे म्हणजे केळं एकदम मास. आणि इथून मागं पण आम्ही भरपूर असे केळं खाल्लीत बरं का घरचे, परंतु एकदम भारी असं. आणि बाजारची पण खाऊन बघितलेलीत. आणि बाजारच्या केळीला तेवढं हे होत नाही म्हणजे चव येत नाही तेवढी घरच्या केळीला चव येते. तर इकडं आंबे बघा आहे आपली. तर आंब्याला पण आंबे आता वर्षी लागलेत पण तेवढी नाही तरी बरं का. कारण जी दुही असती त्या पिरियडमध्ये जाते तर तवर सगळी. तर बरीच आहेत तरी बी 1-2 रसापुरते 2-4 रसापुरते आहेत आपली घरच्या घरी. आता किती राहते शेवटपर्यंत काय माहिती. ह्या आंब्याला पण मध्या ह्या झुपक्याला बघा किती मोठे आंबे आहेत. तर भरपूर असे आंबे लागलेले आहेत परंतु तेवढी लागली आणि गळून गेली, तेवढी राहिलेली नाहीत. आता पुढल्या वर्षी राहतील जास्त. आणि सगळ्याला पण आले नाहीत ना यावर्षी, तर काही चालेल. तर असं झाले. तर असू द्या आहे ते खरं आहे म्हणायचं. आणि जेवढं नशिबात आहे तेवढं भेटते. बघू शकता ह्याला पण भरपूर लागलेत बरं का. आणि इकडं बाकीचे पण आहेत आंबे पण ह्याला लागलेले नाहीत. आणि आकडा इकडं आपला आकड्याच्या जवळ पण आहेत ही फणसाचं झाड इकडं. आणि आकड्याच्या भोवताली पण आहेत इकडं काय बघू शकता. आणि इकडं आपली शिडी पाठ. तर असू द्या व्हिडिओ कसा वाटतो सांगा. आणि ही लोकेशन आहे. तर बघा आपला गोरा आणि ह्याला जोड लावायचा आपल्याला आता ह्या वर्षी ह्याला चालवायचे. हट माग माग हट. तर घरच्या गाईचा आहे खिलार. आपल्या गाय होती एक त्याचंच पाळलेला आहे घरच्या घरी. तर मारीत नाही काही नाही. तर ह्याला जोड लावायचा आणि यावर्षी ह्याच्यावरच भागवायचं ठरविले. बघू झुपताना पण काढीन व्हिडिओ. हट. तर कसा वाटला सांगा. आणि व्हिडिओ पण कसा वाटला ती कमेंट करून नक्की कळवा. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.